हा चिवडा पाहून तर लगेचच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, कारण एक प्लेट खाल्ली ना दुसरी प्लेट आपल्याला हमखास खावीच लागणार आहे. कारण एवढा हा चटपटीत आणि एवढा भारी होतो ना, बनवायला सुद्धा जास्त झंझट नाही, मेहनत नाही, जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही. तर आज आपण मस्त हा पाणीपुरी फ्लेवरमध्ये चिवडा तयार करणार आहोत. मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे, मुलं तर दररोजच बाहेरचं खायला मागत असेल, तर त्यांच्या करताना हा चिवडा नक्की तुम्ही बनवून ठेवा. हा चिवडा जर त्यांनी खाल्ला ना, अजिबात बाहेर जाऊन ते पाणीपुरीही खाणार नाही किंवा इतर कुठलेही पदार्थ सुद्धा बाहेरचे मागणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर हा चिवडा तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवून ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता किंवा जर थोड्याफार प्रमाणामध्ये बनवून सुद्धा याला छान असं स्टोअर करून ठेवू शकता. साधारणतः वाटीभर इथे मी हे मुरमुरे घेतलेले आहे. मुरमुरे घेताना ना यात 2-3 प्रकारचे मुरमुरे येतात. थोडेसे हे ना असे चुरचुरीत असतात, तर ते मुरमुरे आपल्याला इथे घ्यायचे आहे. याला थोडेसे जाडसर, जे आपण बाहेर जाऊन गाड्यावरती भेळपुरी खातो ना, त्यासाठी हे कुरमुरे वापरले जातात, ते इथे शक्यतो घ्या. किंवा साधे जर असेल ना तुमच्याकडे तर तेही घेऊ शकता. परंतु त्यापेक्षा ना हे कुरमुरे जास्त छान असतात, कुरकुरीत असतात आणि खाताना हा चिवडा छान क्रंची लागतो. त्याकरता मी हे कुरमुरे घेतलेले आहे. जर तुम्हाला अवेलेबल झाले तर नक्की घ्या, नाही झाले तर साधे वापरले तरीही चालेल. हे छान गरम करून घेतलेले आहे. जर फ्रेश कुरमुरे असेल तर त्यांना गरम वगैरे करत बसायची अजिबात गरज नाही. जर थोडेसे सादळल्यासारखे असेल तर थोडंफार आपल्याला गरम करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर आपला चिवडा कुरकुरीत होणार नाही. मी छान असं हलकंसं याला गरम करून घेतलेलं आहे. आता लगेचच चिवडा बनवायला घेऊया. हा चिवडा बनवायला ना जास्त झंझट, मेहनत अजिबात नाही किंवा जास्त साहित्यसुद्धा आपण यामध्ये वापरणार नाही आहोत. तर साधारणतः एक वाटीभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून काढायचे आहे. तर मस्त असे हे कुरकुरीत झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. आता जे जे साहित्य मी इथे घेतलेले आहे ना, कोथिंबीर मी स्वच्छ धुवून त्यानंतर कोरडी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पुदिनासुद्धा मी स्वच्छ धुवून तोही मी कोरडा करून सुकवून घेतलेला आहे. तो सुद्धा छान असा तळून घेऊया. आता इथे कोथिंबिरीचं आणि पुदिन्याचं किंवा अजून आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे. याचं जे प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. असं काही नाही की इथे आपण मूठभरच कोथिंबीर किंवा मूठभरच पुदिन्याची पानं घेऊ शकतो. ह्या जिन्नसांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. जेवढा चटपटीत किंवा मस्त असा तुम्हाला फ्लेवरफुल चिवडा हवा असेल ना, तर हे जिन्नस तुम्ही कमी अधिक करू शकता. आणि तळताना ना जितके जमेल ना तितके आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे. कारण ह्या ज्या जिन्नस आहेत ना, हे जे पानं आहेत ना, हे ओलसरपणा ह्यामध्ये असतो. त्यामुळे आपला जो चिवडा आहे ना, हा सादळण्याची शक्यता असते. त्यामुळे जमेल तितकं आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मस्त अशा मिरच्याही, त्यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा मी इथे छान तळून घेतलेले आहे. या ठिकाणी मिरचीचं जे प्रमाण आहे ना, तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवणार असाल तर थोडंफार कमी ठेवा आणि मोठ्या माणसांसाठी तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण ना वाढवलं तरीही चालेल. तर मिरच्यासुद्धा छान तळलेल्या आहे. लगेचच एक मसाला तयार करून घेऊया आपल्याला चिवड्यामध्ये घालण्यासाठी. यात मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी पाणीपुरीचा जो मसाला आहे तो वापरलेला आहे. पाव चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे. थोडंसं मीठ, आपलं साधं मीठ यामध्ये घातलेलं आहे. आपला मस्त असा हा चिवड्यासाठीचा मसालासुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे. अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा आपण या ठिकाणी वापरलेलं नाही. आता पाणीपुरीचा जर तुमच्याकडे मसाला नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही थोडासा चाट मसाला आणि जलजिरा पावडर येते ती वापरली तरीही चालेल. किंवा थोडंसं आपल्याला यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी सायट्रिक ॲसिड वापरायचं आहे. त्याने सुद्धा छान असा फ्लेवर आपल्या चिवड्याला येणार आहे. जर तुमच्याकडे पाणीपुरीचा जो मसाला आहे ना तो नसेल तेव्हा. जर असेल तर अतिउत्तम. त्यानंतर आपण जे तळलेले जिन्नस होते ना, त्याची मिक्सरला आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला पाणी जराही वापरायचं नाही. आता हे सगळे जिन्नस छान मी मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेणार आहे. जमेल तितकी आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे ह्या पद्धतीची. मस्त पेस्ट तयार झालेली आहे. लगेचच आपण आता चिवडा बनवायला घेऊया. आता ही तयार झालेली जी पेस्ट आहे ना, आपल्याला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यावी लागणार आहे. तर साधारणतः पाव वाटीच्या आसपास इथे मी तेल घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे. फार कडकडीत सुद्धा आपल्याला हे तेल करायचं नाही. हलकंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना, काही सेकंदासाठी आपल्याला ह्यामध्ये तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे. आणि हलकंसं मी इथे हिंगसुद्धा घातलेला आहे, पाव चमचा एवढा. मस्त अशी आपली ही पेस्ट इथे पाणीपुरी फ्लेवरची इथे तयार झालेली आहे चिवड्यासाठीची. ती आता ह्यावरतून टाकून घेऊया.
रंग तर अतिशय भारी येणार आहे आपल्या चिवड्याला. आणि त्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे ना, तो सुद्धा ह्यावरतून टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 4 चमचे म्हणजे साधारणतः पाव वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आणि तुम्हाला जर थोडासा हा चटपटीत हवा असेल तर इथे जे मसाला आपण सुरुवातीला तयार केलेला होता ना, ते सुद्धा तुम्ही प्रमाण इथे वाढवू शकता. याला असं काही नाही की आपल्याला सगळे जिन्नस मोजूनच घ्यावी लागणार आहे. हे आपण आवडीप्रमाणे सगळे जिन्नस कमी अधिक करू शकतो. सगळे जिन्नस आता छान असे एकजीव करून घेऊया. मस्त अशा मुरमुऱ्यांना हिरवागार असा रंग आलेला आहे. जसा पाणीपुरी जेव्हा आपण गाड्यावरती खायला जातो ना, पाणीपुरीचं जसं पाणी असतं ना, अगदी सेम तसाच आपल्या चिवड्याला फ्लेवर येणार आहे. हे पहा, सगळे जिन्नस छान मी मिसळून घेतलेले आहे. रंग तर पहा ना, काय सुरेख आलेला आहे. लगेच बघून तोंडात टाकण्याची इच्छा होत आहे. असा भारी हा चिवडा तयार होतो. यापूर्वी जर तुम्ही असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा कधीही तयार केला नसेल ना, तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांना तुम्ही जरूर बनवून द्या. मुलंसुद्धा आवडीने खाणार आहे. आता जे तळलेले शेंगदाणे आहे ना, ते टाकून घेऊया. आणि साधारणतः 100 ग्रॅम इथे मी शेव, विकतची शेव यामध्ये मी वापरलेली आहे. सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. आता हा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना, 1 ते 2 महिने अजिबात खराब होत नाही. परंतु एवढा दिवस तो टिकायला गेलाच कशाला. अगदी तुम्ही एक प्लेट घेतली ना, लगेच दुसरी प्लेटसुद्धा मागणार आहे आणि तीसुद्धा काही सेकंदात फस्त होणार आहे. एवढा भारी हा चटपटीत चिवडा तयार होतो. रंग तर पहा ना, काय सुरेख आलेला आहे. तुमचीही बघून लगेच खाण्याची इच्छा झाली आहे ना, तर मग आता वाट कसली बघताय. घरात सगळे जिन्नस असेल तर लगेच बनवायला घ्या. आणि बनवल्याच्या नंतर ना, हा चिवडा कसा झाला ते कळवायला मला अजिबात विसरू नका. कारण एक प्लेट खाल्ल्याच्या नंतर ना, दुसरी प्लेटसुद्धा नक्कीच फस्त होणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. एवढा छान हा चिवडा लागतो. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही पाणीपुरी फ्लेवरच्या चिवड्याची रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी पाहत-पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या. जेणेकरून अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.